नमस्कार मंडळी, मी प्रियंका शेळगे आणि तुम्ही पाहताय मोड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवरती आजची झटपट रेसिपी। तर ती म्हणजे आपल्याला काहीतरी झटपट नाश्ता खावासा वाटत असेल आणि तो पूर्ण फॅमिलीला पुरावा आहे असं वाटत असेल तर हा झटपट इन्स्टंट सेट डोसा रेसिपी तुमच्यासाठी आहे। तर त्यासाठी मी घेतले आहे अगदी 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे। यापासून आपण हा सेट डोसा बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 1 वाटी। त्यानंतर 1 वाटी रवा ह्यामध्ये घ्यायचा आहे। तर अगदी बारीक रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे सर्व मिश्रण एकजीव करून 10 मिनिट भिजत ठेवायचं आहे। तर भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं हे फुगत आहे आणि मस्त असं भिजलं जातं। यानंतर आपण ह्यामध्ये थोडं पाणी घालून हे बॅटर थोडंसं ओलसर करायचं आहे आणि यानंतर आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे। अगदी आपण डोशासाठी आपण बनवणार आहोत तर मग डोशाप्रमाणे आपलं हे बॅटर असलं पाहिजे, अगदी पातळ असं सरसरीत। तर ह्यामध्ये मला 2 वाटी पाणी लागलेलं आहे। तर 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि 1 वाटी दही ह्या आणि 2 वाटी पाणी हे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमचे डोसा जो आहे अतिशय मस्त होतील। तर हा डोसा जो आहे अगदी मऊ आणि स्पंजी डोसे होतात। तर यासाठी आता मी 2 चमचे मी मीठ घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये बेकिंग सोडा वापरायचा आहे। यानंतर आपण हे सर्व एका डायरेक्शनमध्ये हे सर्व मिश्रण फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रकारे। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। सर्वप्रथम जर तुम्ही माझा पहिल्यांदाच आवाज ऐकत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच इन्स्टंट झटपट पारंपरिक रेसिपीज पाहायला मिळतील। यानंतर तवा छान गरम झाल्यानंतर कांद्याच्या सहाय्याने ह्यावर तेल पसरवून घ्यायचं आहे। अर्धा कांदा कट करून घेऊन बघू शकता, तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये। यानंतर ह्यावरती पळीच्या सहाय्याने डोसा आपण बॅटर सोडायचं आहे। यानंतर थोडंसं अगदी अलगद फिरवून घ्यायची आहे पळी आणि आपला हा डोसा रेडी आहे। मस्त असं मंद गॅसवर आपला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला हा पहिला डोसा मस्त असा भाजला गेला आहे, जरा खरपूस भाजला गेला आहे। त्यानंतर दुसरा आपण डोसा घालून घेतो आहे। यानंतर बघू शकता दुसरा डोसा करतानाही आपण तेल लावलं तरीही चालतं, नाही लावलं तरीही चालतं, पण मी लावून घेतलेला आहे। यानंतर दुसरा डोसासुद्धा मी एकाच बाजूने छान असा भाजून घेतलेला आहे। जर तुम्ही डोसा करत आहात आणि कुणाला दोन्ही बाजूने भाजलेले आवडत असेल तर दोन्हीही बाजूने भाजून घेतलात तरीही चालतो। जसे की व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे मी सुरुवातीचे 2 डोसे फक्त एका बाजूने भाजून घेतले होते, तेही खूप छान लागत होते। नंतरचे मी मात्र दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहे, तेही खूप छान दिसतातही आणि लागतातही। या प्रकारे आपण छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हे डोसा। तर अतिशय सेट डोसा सोपा आहे, अगदी कुणीही करू शकतो आणि फक्त 20 मिनिटात आपली ही रेसिपी रेडी होते आणि पूर्ण फॅमिली पोट भरून खाऊ शकतात। ना डाळ तांदूळ भिजत घालायचं आपल्याला टेन्शन असतं, ना जास्त वाट बघायची गरज असते, अगदी झटकीपट इच्छा झाली की आपण करून खाऊ शकतो। तर डोसा भाजताना आपण झाकण ठेवलं तरीही चालतं, नाही ठेवलं तरीही चालतं। तर मस्त असं आता मी हा डोसा एका बाजूने भाजून झालेला आहे, दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, म्हणजे आवडली असेल म्हणजे थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज लाईक करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही आतापर्यंत जर करून घेतलं नसेल तर जरूर करा। अशाच नवनवीन छान रेसिपीज घेऊन येत असते मी, पारंपरिक पद्धतीच्या झटपट होणाऱ्या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी घेऊन येत असते। मस्त असा आपला हा डोसा दोन्ही बाजूने मस्त असं भाजून झालेला आहे। चला तर मग मी केली होती मस्त असे मसाला बटाट्याची भाजी आणि मस्त असं आपले हे सेट डोसे अतिशय स्पंजी जाळीदार होतात, मस्त असे मऊ सूत होतात, बघू शकता तुम्ही व्हिडिओत। चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट जरूर करून कळवा की तुम्ही केव्हा बनवणार आहेत ही रेसिपी आणि असे मस्त बनवून खाणार आहात। मी तर बनवलं आहे आणि खातही आहे, तुम्ही कधी करताय मग? चला तर मग सांगा।